कोकणात ठाकरेंचे फक्त तिघे शिल्लक. त्यातील एक कोणत्या पण अटीवर शिंदेंना पाहिजे. एकदा किंवा दोनदा नाही. राजन साळवी यांची ईडीकडून 7वी चौकशी. ग्रहण लागलंय. फक्त साळवी यांनी हालचाल करायला नको. ठाकरेंचे सगळं घेतलंय. 56 पैकी 40 वळवले, पण तरी उरलेल्या 16मुळे शिंदेंचं गणित बसेना. मानलं पाहिजे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांना. एक 10च्या बरोबरीचा तयार केला. नेमकं घडलंय का? कोकण महत्वाचं आहे आणि ठाकरेंसाठी तर जास्तीच महत्वाचं आहे. पण याच कोकणामध्ये बऱ्याचशा हालचाली घडतात. राजन साळवी या एक्क्यावरती डाव लावण्याच्या तयारीमध्ये एकनाथ शिंदे. कोकणातल्या आमदारांची चर्चा एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर होतच असते. कोकणात उद्धव ठाकरेंसोबत फक्त 3 आमदार शिल्लक आहेत. यामध्ये राजन साळवी, भास्कर जाधव आणि वैभव नाईक यांचा समावेश आहे. यातला एक आमदार म्हणजेच राजन साळवी हे शिंदे गटाला हवेत आणि त्याचसाठी आता एकनाथ शिंदे डाव लावण्याच्या तयारीत आहे. आता राजन साळवी हे फुटणार की नाही फुटणार हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु सध्याची लेटेस्ट अपडेट तर हीच आहे की राजन साळवी यांची तब्बल 7व्यांदा चौकशी होते. नाचणे रस्त्यावरील एसीबीच्या कार्यालयात साळवी आल्याचे समजताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी दुपारी 2च्या सुमारास तेथे मोठ्या संख्येनं जमून जोरदार अशी घोषणाबाजी केली आहे. उद्धव बाळासाहेब गटाचे उपनेते आमदार राजन साळवी यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभाग म्हणजेच एसीबी तर्फे सोमवारी 7व्यांदा चौकशी करण्यात आली आहे. राजन साळवी यांच्यासह त्यांचे बंधू दीपक साळवी यांनाही या चौकशीसाठी एसीबीने नोटीस बजावली असल्याचं समजतंय. कारवाईला सामोरं जाण्यापूर्वीच आमदार साळवी यांना जिल्ह्यातील शिवसैनिकांनी खासदार विनायक राऊत यांच्या कार्यालयात गोळा होऊन पाठिंबा व्यक्त केला. तेथून या कार्यकर्त्यांसह आमदार साळवी हे चालत एसीबीच्या कार्यालयात गेले. कोणताही गोंधळ गडबड न करता पोलिसांना सहकर्याचं आवाहन देखील कार्यकर्त्यांना त्यांनी केलंय. दुपारी 2च्या सुमारास एसीबी कार्यालयातून बाहेर पडल्यानंतर तेथे रस्त्यावर जमलेल्या कार्यकर्त्यांना आमदार साळवी यांनी सांगितलं की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माझ्या बंधूंशी संबंधित व्यवसायाची काही माहिती मागवली, ती त्यांना आम्ही आठवडाभरामध्येच देणार आहोत. 40 आमदारांना फोडून एकनाथ शिंदे पक्षातून बाहेर गेले तेव्हापासून मी त्यांच्या गटात जाणार अशी अफवा उठवली जाते, पण ही माझी भूमिका स्पष्ट केली आहे. राजन साळवी हा कोकणातील लढवय्या आमदार आहे. राजन साळवी शरण जाणार नाही, तो आपल्यासोबत येत नाही, म्हणून सरकार या कारवाया करत असल्याचं सुद्धा राजन साळवी यांनी ठणकावून सांगितलं. आता राजन साळवी यांची थोडक्यात हिस्ट्री बघा. ऑक्टोबर 2009 ते 2 डिसेंबर 2022 पर्यंतच्या 14 वर्षात 3,53,00,000 रुपये बेहिशोबी मालमत्ता जमा केल्याचा आरोप साळवी यांच्यावर ठेवण्यात आला. त्यांची मूळ अधिकृत संपत्ती सुमारे 2,92,00,000 रुपये. त्यामुळे बेहिशोबी मालमत्ता 118% असल्याचा आरोप साळवी यांच्यासह त्यांची पत्नी आणि मोठा मुलगा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी चौकशीसाठी साळवी यांनी यापूर्वी अलिबाग येथील एसीबी कार्यालयामध्ये 6 वेळा हजेरी लावली. तसेच त्यांचा भाऊ, पुतण्या, वहिनी, स्वीय सहाय्यकासह सर्वांनाच नोटिसा सुद्धा पाठवण्यात आलेल्या. राजन साळवी ही व्यक्ती अशी आहे की या व्यक्तीवरती बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वात जास्त विश्वास ठेवला होता आणि त्यामुळेच इतिहासातल्या जे सगळ्यात मोठं बंड झालंय त्या बंडामध्ये एकनाथ शिंदे यांचं ज्या पद्धतीने नाव घेतलं जातं त्याच पद्धतीने राजन साळवी यांचं निष्ठावान म्हणून सुद्धा नाव घेतलं जातं. आणि त्यामुळेच त्यावेळी सुद्धा शिवसेनेचे राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी बोलून दाखवलं होतं, आमची निष्ठा मातोश्री कायम चरणी, काल, आज व उद्या आमची निष्ठा ही शिवसेना आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे फक्त, असं राजन साळवी यांनी त्यावेळी ट्विट केलं होतं. आणि या ट्विटमध्ये आपण नेहमी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असं सुद्धा स्पष्ट केलं होतं. त्यासाठी काही जरी झालं, कोकण जिंकायचं असेल तर राजन साळवी हे एकनाथ शिंदेंना पाहिजेच. आणि त्यामुळेच म्हटलं जातं की मानलं पाहिजे बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांना. 56 पैकी 40 एकनाथ शिंदेंनी वळवले, पण जे 16 राहिले त्या 16च्या जीवावर सुद्धा बाजी पलटू शकते. ही भीती बघता बाळासाहेब ठाकरेंचा एक शिवसैनिक 10च्या बराबरचा होता असं सुद्धा म्हटलं जातं. तुम्हाला काय वाटतंय? राजन साळवी कोकणातून फुटू शकतील का, की या ठिकाणी एकनाथ शिंदेंची शिष्टाई ही फळाला येणार नाही? याबाबत व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.